नमस्कार, वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। यवतमाळ येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील विविध समस्यांमुळे लाभांपासून वंचित राहिलेल्या महिलांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। पक्षाच्या कार्याध्यक्ष मनीषा काटे भोसले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला। मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात KYC साठी मुदतवाढ, नवीन पात्र युतीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करणे, तांत्रिक त्रुटीमुळे प्रलंबित अर्ज दुरुस्त करण्याची संधी देणे तसेच ITR रिलेटिव्ह कारणामुळे अपात्र ठरलेल्या महिलांच्या प्रकरणाची फेर तपासणी करण्याची मागणी करण्यात आली। यासोबतच लाभ मिळत असताना अचानक हप्ते बंद झालेल्या महिलांना पुन्हा लाभ सुरू करण्याची मागणीही करण्यात आली। यावेळी मनीषा काटे भोसले यांनी शासनाला स्पष्ट इशारा देत 15 दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास पुढील मोर्चा संबंधित मंत्र्याच्या निवासस्थानी काढण्यात येईल असे स्पष्ट केले। या आंदोलनात शेतकरी चळवळीचे पंढरी पाटे, युवक जिल्हाध्यक्ष संकेत टोणे यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि शेकडो महिला उपस्थित होत्या। नमस्कार, आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन दिलेलं आहे की ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC केलेली नाही त्या महिलांसाठी तुम्ही मुदतवाढ देण्यात यावी। आणि दुसरी मागणी ही होती की ज्या महिलांनी RTR रिलेटिव्ह या कारणासाठी ज्या महिलांना अपात्र केलं त्यांची तुम्ही पारदर्शकपणे चौकशी करावी आणि त्या महिलांना सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यावा। हे आमचं तिसरं आंदोलन आहे। अद्यापर्यंत सरकारने आमच्या कोणत्याही आंदोलनाची दखल घेतलेली नाही। काल सरकारने जाहीर केलं की 80 लाख महिला अपात्र केलेल्या आहे आणि त्यांनी स्पष्ट KYCच्या मुदतवाढीसाठी नकार दिलेला आहे। हे आमचं शेवटचं आंदोलन या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे। याच्या नंतरचे आमचे आंदोलन आमच्या हातामध्ये लाटणं असेल आणि आमचं आंदोलनाचं स्थळ हे मंत्र्यांचे घर असतील। आता 15 दिवस